श्री भगवान परशुराम चौक येथे पानपोई उद्घाटन। याबाबत अधिकृत अशी की आज दिनांक 8 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता धुळे शहरातील कालिका माता मंदिर जवळ असलेल्या श्री भगवान परशुराम चौक या ठिकाणी पानपोई सेवेचा उद्घाटन समारंभ आज पार पडला। गेल्या 3 ते 4 वर्षापासून या ठिकाणी श्री भगवान परशुराम चौक समितीच्या वतीने पानपोईची सेवा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत असते। पाण्याचे जार या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येतात। संपूर्ण उन्हाळा या ठिकाणी धुळेकर नागरिकांना थंड पाणी उपलब्ध करून देण्यात येत असते। तर त्याचं उद्घाटन आज या ठिकाणी धुळे मनपा महापौर सौ मायादेवी महादेव परदेशी, भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ अंपडकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी फीत कापून या पानपोईचे उद्घाटन करण्यात आले। तर यावेळी श्री भगवान परशुराम चौक समितीचे अनिल दीक्षित, शेखर कुलकर्णी, पी.ए. कुलकर्णी, रमेश कुलकर्णी, महेश कुलकर्णी, जयेश वावदे आदी पदाधिकाऱ्यांनी पानपोई सेवा उपलब्ध करण्यासाठी अथक परिश्रम घेतला। तर प्रसंगी मोठ्या संख्येने या ठिकाणी सर्व श्री भगवान परशुराम चौक समितीचे पदाधिकारी, समाज बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। पानपोई सेवा उद्घाटन प्रसंगी सुरुवातीला श्री परशुराम भगवान यांचं प्रतिमा पूजन करून या ठिकाणी या पानपोईचे उद्घाटन करण्यात आले। रोजचे विद्यार्थी, ज्येष्ठ असे सगळे इथून जातात, त्यांच्यासाठी पानपोई इथं उभारली आहे। या पानपोईची संकल्पना आमच्या भगवान भाऊ गवळीचीच आहे। तर भगवान भाऊ गवळीने आम्हाला सांगितलं का इथं पानपोई करा, रांजण ठेवले, पण नंतर जार ठेवले। मग आजपासून 3-4 वर्ष आहे। तरी महापौर मॅडमला त्यांनी फीत कापून या पानपोईचं उद्घाटन करावं। के पास जो हमारे अनिल भैया दीक्षित और उनकी जो भी पूरी टीम है, टीम ने ये जो पानपोई का यहाँ पर जो उद्घाटन रखा है, उनको मैं आज महिला दिन के दिन सभी महिलाओं के तरफ से खूब खूब शुभेच्छा देना चाहूँगी। और ये जो परशुराम चौक का सुशोभीकरण है, ये भी हमारे धर्म योद्धा अनूप भैया अग्रवाल ये पूर्ण करने वाले। उसी तरह हमारे पालक मंत्री रावल बाबू है, गिरीश महाजन है, सभी हम लोग, मैं महापौर, उप महापौर, जब भी ये कोई समस्या लेके आएंगे हम इनकी समस्या हल करेंगे। इतना करके मैं मेरे 2 शब्द समाप्त